तर यावेळी महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यापेक्षा कमी नसणार आहे आणि यामागील कारण म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असून या निवडणुकीतही सगळ्यांच्या नजरा काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार यांच्यातील लढतीकडे लागलेल्या आहेत। रौनक कुकडे यांनी मुंबईतनं घेतलेला याचा आढावा पाहू। घोडेबाजार होणार, कोण पास होणार, कोण फेल होणार, कोण सेफ झोन मध्ये, कोण डेंजर झोन मध्ये। विधान परिषद निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली आहे आणि 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले। निवडणूक अटळ आहे आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे, डेंजर झोन मध्ये कोण। महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288, मात्र काही आमदारांचं निधन आणि काहींच्या राजीनाम्यामुळे ही संख्या 274 वर आली। अशा स्थितीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 23 मतांची गरज आहे। भाजपनं निवडणुकीत 5 उमेदवार उभे केले। त्यांच्या आमदारांची संख्या पाहता 5ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो। म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे सेफ, योगेश टिळेकर सेफ, परिणय फुके सेफ, सदाभाऊ खोत सेफ आणि अमित गोरखेही सेफ आहेत। शिवसेनेने आपले 2 उमेदवार रिंगणात उतरवले। शिवसेनेकडे मते आहेत 38 आणि त्यात अपक्षांची 7, यामुळे दोन्ही आमदार हे आरामात निवडून येऊ शकतात। त्यामुळे शिवसेनेच्या भावना गवळी सेफ, शिवसेनेचे कृपाल तुमाने हेही सेफ। पण खरी गोची झालीये ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची। राष्ट्रवादीकडे आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये। राष्ट्रवादीकडे आपली हक्काची 39 मतं आहेत, पण दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना 7 मतांची गरज आहे। त्यामुळे जाणकारांच्या मते राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे सेफ आहेत, पण शिवाजीराव गर्जे हे धोक्यात आहेत, म्हणजेच डेंजर झोन मध्ये आहेत। तिकडे महाविकास आघाडीनं मात्र संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवलाय। काँग्रेसकडून 1, ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 असे 3 उमेदवार दिले। काँग्रेसकडे मतं आहेत 37, त्यामुळे त्यांचा 1 उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो। उरलेली 14 मतं ते मित्रपक्षांना देणार आहे। त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या सेफ आहे। शिवसेनेकडे मतं आहेत 14, त्यांना 9 मतांची गरज आहे, जी मतं त्यांना काँग्रेसकडून मिळू शकतात। त्यामुळे मिलिंद नार्वेकरही सेफ मानले जातात। शरद पवार गटाकडे 13 मतं आहेत, त्यांना अतिरिक्त 10 मतांची गरज आहे। शिवसेनेनं काँग्रेसला प्राधान्य दिल्यास त्यांच्याकडची शिल्लक 5 मतं शरद पवारांच्या गटाला दिली जातील। तरीही त्यांना 5 मतांची उणीव भासू शकते। पण जाणकारांच्या मते राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील हे प्राधान्यक्रमाच्या मतांनी निवडून येऊ शकतात। अशोक चव्हाण बीजेपी मध्ये दाखल झालेले आहेत आणि मुख्यतः त्यांचे समर्थित काही मराठवाड्यातील काँग्रेसचे आमदार सध्या महाविकास आघाडीसोबत आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जर जोर लावला तर परिणाम वेगळाही लागू शकतो। अशा स्थितीत शेकापचे जयंत पाटीलही धोक्यात येऊ शकतील अशी चर्चा आहे। पण समाजवादी पक्ष, MIM असे सेक्युलर पक्ष हे जयंत पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील असाही दावा केला जातो। महाराष्ट्राने यापूर्वी जून 2022 दरम्यान झालेल्या निवडणुकीत राज्यसभा असो किंवा विधान परिषद या दोन्ही ठिकाणी झालेले चमत्कार पाहिलेत। यामुळे अजित पवारांसाठी ही निवडणूक कठीण राहणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। तसंच अधिक मतं मिळवण्याची गरज असणारे तिन्ही उमेदवारांपैकी विजयाचा मार्ग नेमका कोणाचा सोपा राहणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। 2022 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत होती आणि भाजपनं त्यांना धक्का दिला होता। यावेळी भाजप सत्तेत आहे। प्रश्न असा आहे की कोणाचा बाण निशाण्यावर लागणार, कोण सेफ होणार, कोण डेंजर झोन मध्ये जाणार। रौनक कुकडे, NDTV मराठी, मुंबई।